सर्वांना जय महाराष्ट्र। आज विचार केला तर वाहन चालक हा खरा गुन्हेगार आहे का? आज एवढ्या प्रमाणात दंडाच्या पावत्या फाडल्या जातात की विचारता सोय नाही। रोजच्या की लाखांनी रुपये करोडांनी रुपये वसूल केले जात आहेत पावत्या फाडून। लायसन नसल, PUC नसल, इन्शुरन्स नसल, सीट बेल्ट लावला नसल, कुठल्या ना कुठल्या कारणाने आज वाहन चालकाकडनं पावती फाडून त्याच्याकडनं दंड वसूल केला जात आहे। पण खरंच वाहन चालकाला दंड फाडण्यात यावा का? आज महाराष्ट्रात एवढ्या रस्त्यांची खराबी आहे की त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, ट्रॅफिक जाम होत आहे। तर जे रस्ते केले जातात किंवा डागडुजी केली जाते ती 8-10 दिवसात परत हे खराब होतात। ह्या खड्डे जे होतात त्याचा दंड कोण भरणार? त्यांच्या पावत्या कोण फाडणार? जर पावत्या फाडायच्या असतील तर खड्डेमुक्त पहिले करा, मग सर्वांकडनं वाहन चालकाकडनं दंड वसूल करा। वाहन चालक हा काही गुन्हेगार नाही। ज्या दिवशी खड्डेमुक्त महाराष्ट्र होईल त्या दिवशी वाहन चालकांकडनं दंड वसूल करा, हीच माझी विनंती आहे। जय महाराष्ट्र।